प्रेमाला भावजाईचा विरोध म्हणून तिचा संडासला गेल्यावर खून, अनैतिक संबंधातून डोक्यात सळई घालून हत्या. स्वार्थाने माणूस आंधळा होतो. स्वार्थ साधण्यासाठी आपण काय काय करत आहोत याचा सारासार विचार करण्याची क्षमताही तो हरवून बसतो. अविचारातून साहजिकच विनाशाकडे जाणारी वाटचाल सुरू होते. जळगाव जिल्ह्यात अशाच एका स्वार्थी तरुणीने आपल्या आयुष्याची कशी वाताहत करून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ती जवान झाली होती. तिची आई सफाई कर्मचारी होती, पण भाऊ व्यसनी होता. त्यामुळे आपल्या पाठीमागे आपला मुलाचा संसार सुरळीत चालावा या उद्देशाने आईने सुनेला आपली नोकरी देण्याचे ठरवले होते. पण ती नोकरी आपल्याला मिळावी असे त्या तरुणीला वाटत होते. त्यातच तिचे एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळले. त्या प्रेम प्रकरणासही भाऊजाईने विरोध केल्यामुळे भाऊजाई आता तिच्या डोळ्यात खुपू लागली. तिच्यामुळे प्रेमात अडसर येणार आणि नोकरीही मिळणार नाही. मग तिला संपवली तर हा विचार त्या तरुणीच्या मनात पक्का झाला. प्रियकराच्या मदतीने तिने भाऊजाईचा काटा काढला. आता काम फत्ते झाले असे तिला वाटत होते. पण आता ना नोकरी मिळणार ना प्रियकर, कारण तिला खुनाच्या आरोपाखाली प्रियकरासह गजाआड व्हावे लागले आहे. मंगलाची आजी अमळनेर नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला होती. कालांतराने मंगलाच्या आजीच्या जागेवर तिची आई पारोबाई ही सफाई कर्मचारी म्हणून कामाला लागली. अमळनेर शहरातील गांधलीपुरा परिसरात मंगला परशुराम घोगले ही अविवाहित तरुणी राहत होती. घरात तिच्यासह तिची आई, मोठा भाऊ जय, त्याची पत्नी शीतल आणि त्यांची मुले असा एकत्र परिवार राहत होता. मंगलाचा भाऊ जय हा एका सायकल रिपेअरिंगच्या दुकानावर कामाला जात होता. जय यास दारू पिण्याचे भारी व्यसन होते. दारूच्या व्यसनामुळे तो व्यवस्थित कामावर जात नव्हता. दारूच्या व्यसनामुळे त्याची तब्येत नेहमी खराब राहत असल्यामुळे त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. तरी त्याचे दारू पिण्याचे व्यसन काही केल्यास सुटत नव्हते. त्याच्या दारू पिण्याच्या त्रासाला घरातील सर्वजण वैतागले होते. जय कामाला जात नसल्यामुळे त्याची पत्नी शीतल ही नाईलाजाने बाहेर मजुरीने कामाला जात होती. मुलगा जय याच्या दारूच्या व्यसनाला वैतागून त्याची आई पारोबाई हिने तिची सून शीतल हिला नगरपालिकेत आपल्या जागेवर सफाई कर्मचारी म्हणून कामाला लावण्याचा विचार केला होता. आपली आई पारोबाई हिने सेवानिवृत्ती घेऊन वहिनी शीतलऐवजी आपल्याला तिच्या जागी सफाई कर्मचारी म्हणून लावावे असे मंगलास वाटत होते. पारोबाई काम करत असलेल्या ठिकाणी करण मोहन घटायळे हा सफाई कर्मी कामाला होता. पारोबाई आणि करण हे दोघे सहकर्मचारी असल्यामुळे त्याचे पारोबाईच्या घरी नेहमी येणे जाणे होते. त्यातून नजरेच्या खेळात करण आणि मंगला यांचे प्रेम संबंध जुळून आले. बघता बघता 2 वर्षाचा कालावधी उलटला. या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये करण आणि मंगला यांचे प्रेम संबंध अधिकाधिक घट्ट झाले. त्यांचे प्रेम संबंध घरात आणि गल्लीत परिसरात सर्वांना कळून चुकले. मंगलामुळे आपल्या घराची समाजात आणि परिसरात बदनामी होत असल्याचे बघून तिची वहिनी शीतल हिचा या प्रेम संबंधाला विरोध होता. आपल्या आणि करणच्या प्रेम संबंधास वहिनी शीतलचा विरोध बघून मंगलाचा तिच्यावर राग होता. याशिवाय आपली आई पारोबाई ही वहिनी शीतल हिलाच तिच्या जागेवर सफाई कर्मचारी म्हणून कामाला लावण्यास इच्छुक असल्याचे बघून मंगलाचा शीतलवर अजूनच राग होता. एकंदरीत मंगलाच्या मनात शीतलविषयी मोठा राग निर्माण झाला होता. या दरम्यान मंगला आणि करण यांचा प्रेमाचा सिलसिला लपून छपून सुरूच होता. करणने मंगलास एक मोबाईल विकत घेऊन दिला. त्या मोबाईलचे सिम देखील त्याच्याच नावावर होते. त्या मोबाईलच्या माध्यमातून मंगला लपून छपून करण सोबत बोलत होती. इतर वेळी मंगला तो मोबाईल स्विच ऑफ करून ठेवत होती. घरातील सर्वांची नजर चुकवून करण सोबत बोलण्यात आणि त्याची गुपचूप भेट घेण्यात अविवाहित मंगला जणू काही पारंगत झाली होती. दररोज सायंकाळी दूध विकत घेण्याच्या निमित्ताने ती घरातून बाहेर जात होती. घराबाहेर गेल्यावर ती करणसोबत आईस्क्रीमच्या एका दुकानावर त्याला चोरून लपून छपून भेटत होती. याशिवाय मद्यपी भाऊ जय याच्यासाठी दारूची बाटली विकत घेण्यासाठी मंगला स्वतः वाईन शॉपवर जात होती. दूध आणि दारूची बाटली विकत घेण्याच्या निमित्ताने मंगला घराबाहेर पडली म्हणजे हमखास लपून छपून करणला भेटत होती. दारूची बाटली विकत घेण्यासाठी वाईन शॉपवर मंगलाची जाणे करण यास आवडत नव्हते. त्यामुळे त्याने तिला वाईन शॉपवर जाण्यास मज्जाव केला. तो स्वतः दारूची बाटली विकत आणून मंगलाच्या हातात गुपचूप देऊ लागला. मंगला ती दारूची बाटली
स्वतः आणल्याच्या आविर्भावात तिचा भाऊ जय याला रात्रीच्या वेळी पिण्यासाठी गुपचूप देत होती। अशा वेळी हा सर्व गुपचूप मामला सुरू होता। मंगलाचा प्रियकर करण हा नदीवर जाऊन मासेमारी करत होता। करण मासेमारी करण्यासाठी बोरी नदीवर आला म्हणजे मंगला त्याला भेटण्यासाठी नदीवर जात होती। अशा प्रकारे मंगला आणि करण यांचा कधी नदीवर, कधी आईस्क्रीमच्या गाडीवर, कधी वाईन शॉपवर चोरून भेटण्याचा कार्यक्रम सुरूच होता। प्रेम संबंध किती लपवले तरी ते कधी ना कधी उघड होतातच। मंगला आणि करण यांचे चोरून लपून भेटणे, मोबाईलवर चोरून लपून बोलणे आदी चोरटे आणि चावट प्रकार तिची वहिनी शीतल हिला माहीत पडले। त्यामुळे ती मंगलास या प्रकाराबाबत विरोध करत होती। हा प्रकार शीतल तिची सासू अर्थात मंगलाची आई पारोबाई हिला सांगत होती। त्यामुळे पारोबाई ही मुलगी मंगलास रागावत होती। त्यातून घरामध्ये वादाची ठिणगी पडू लागली होती। मंगला तिची वहिनी शीतलवर चिडून होती। आई पारोबाई ही नोकरीचा राजीनामा देऊन तिच्या जागेवर शीतलला लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती मंगला समजली। आईच्या जागेवर नोकरी करण्यास मंगला इच्छुक होती। त्यातून तिची करणसोबत दररोज खुलेआम भेट शक्य होणार होती। मात्र वहिनी शीतलमुळे आपले नोकरीचे स्वप्न पूर्ण होईल अथवा नाही या बाबतीत मंगलास शंका होती। शीतल आपल्या प्रेमात आणि नोकरीत अडसर ठरत असल्याचे मंगलास वाटत असल्यामुळे करणच्या मदतीने शीतलचा काटा काढण्याचे मंगलाने मनाशी निश्चित केले। दिनांक 20 सप्टेंबर 2024 हा शीतलच्या जीवनातील अखेरचा दिवस मंगला आणि करण या दोघांच्या माध्यमातून नियतीने निश्चित केला। या दिवशी मंगलाने करणच्या मदतीने वहिनी शीतलची हत्या करण्याचे निश्चित केले। या दिवशी मंगलाने करण यास 2 ते 3 वेळा सकाळच्या वेळी व्हॉट्सॲप कॉल केला। व्हॉट्सॲप कॉलच्या माध्यमातून तिने करण यास सांगितले की मी माझी वहिनी शीतल हिला सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शौचास जाण्याच्या बहाण्याने बोरी नदीच्या काठालगत असलेल्या काटेरी झुडपात सोबत आणणार आहे, तू लवकर ये असे तिने त्याला फोनवर बजावले। ठरल्यानुसार सकाळी 9 वाजता मंगला आणि शीतल या दोघी ननंद भाऊजाई बोरी नदीच्या काठालगत काटेरी झुडपात शौचास सोबत गेल्या। त्या ठिकाणी करण घटायळे हा नदी पात्रातून दोघी जवळ मागच्या बाजूने गुपचूप आला। त्याने सोबत आणलेल्या लोखंडी सळीचा जोरदार हल्ला शीतलच्या डोक्यावर मागील बाजूने केला। या अनपेक्षित जोरदार हल्ल्यात शीतल जमिनीवरच कोसळली। शीतल जमिनीवर कोसळताच मंगलाने तिचे डोके जमिनीच्या दिशेने दाबून ठेवले। त्यानंतर लागलीच करणने तिचा गळा दाबला आणि सळईचाही पुन्हा हल्ला केला। या हल्ल्यात तिच्या हातातील बांगड्या फुटल्या आणि काही वेळातच तिची हालचाल कायमची बंद झाली। शीतलच्या चपला तिच्या पायात घालून करण नदीकिनारी निघून गेला। त्यानंतर मंगला तिच्या घरी निघून गेली। मंगला एकटीच घरी आल्याचे बघून वहिनी शीतल कुठे आहे अशी तिला तिच्या आईने विचारणा केली। वहिनी सरपणासाठी जंगलातील लाकडे जमा करून घरी येत आहे असे मंगलाने तिच्या आईला खोटेच सांगितले। त्यानंतर मंगलाने आंघोळ करून अंगातील कपडे धुवून टाकले। त्यानंतर आई पारोबाईने सांगितल्याप्रमाणे मंगला मटण विकत घेण्यास दुकानावर गेली। बराच वेळ झाला तरी शीतल घरी आली नसल्याने पारोबाई विचारात पडली। तिने गल्लीतील परिसरातील समाजाच्या लोकांकडे जाऊन शीतलची विचारणा करत शोध घेण्यास सुरुवात केली। मंगलाने वहिनी शीतलचा शोध घेण्याचा देखावा सुरू केला। समाजाचे लोक शीतलचा शोध घेत असताना त्यांना बोरी नदीच्या पात्रालगत असलेल्या काटेरी झुडपात तिचा मृतदेह आढळून आला। या ठिकाणी तिच्या फुटलेल्या बांगड्या आणि तिच्या अंगावरील जखमा जमलेल्या लोकांना दिसून आल्या। शीतलचा मृतदेह लागलीच शासकीय रुग्णालयात नेण्यात आला। या घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे आदींनी आपापल्या सहकाऱ्यांच्या मदतीने घटनास्थळ आणि रुग्णालय गाठले। या घटनेप्रकरणी पारोबाई परशुराम घोगले हिच्या फिर्यादीवरून तिची सून शीतल घोगले हिच्या हत्येबाबत अज्ञात हल्लेखोराविरुद्ध प्राप्त माहितीच्या आधारे अमळनेर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा रजिस्टर नंबर 461-24 BNS 103-1 प्रमाणे हा गुन्हा नोंद करण्यात आला। या घटनेपूर्वीचा सर्व घटनाक्रम पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी फिर्यादी पारोबाईकडून जाणून घेतला। तिने दिलेल्या माहितीच्या आधारे सकाळी 9 वाजता मंगला आणि शीतल या दोघी ननंद भाऊजाई
शौचास सोबत गेल्या होत्या. मात्र येताना फक्त मंगला एकटीच आले होते. तिने तिच्या आईला सांगितले होते की वहिनी शीतल जंगलातील लाकडे गोळा करून घरी येत आहे. मात्र बराच वेळ झाला तरी शीतल घरी आली नाही. त्यानंतर तिचा शोध घेतला असता ती काटेरी झुडपात मृतावस्थेत आढळून आली. त्यानंतर मंगलाची विचारपूस केली असता तिने सांगितले की मी शौचात जाऊन घरी 10 मिनिटात आली. मात्र परिसरातील CCTV फुटेजची पाहणी केली असता ती तब्बल अर्धा तासाने घरी आल्याचे आढळून आल्यामुळे पोलिसांचा मंगलावर संशय बळावला. संशयाची सोय मंगलावर स्थिर होऊ लागली. दरम्यान पोलिसांनी परिसरातून माहिती संकलित करण्यास सुरुवात केली. मंगला आणि करण यांचे गेल्या 2 ते 3 वर्षापासून प्रेम संबंध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास देवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना समजली. करण हा अमळनेर नगरपालिकेत सफाई कामगार होता. मयत शीतलची सासू पारोबाई ही देखील नगरपालिकेत सफाई कामगार होते. त्यामुळे करण हा तिच्याकडे गेल्या 1 वर्षापासून येत होता. त्यातून त्याचे आणि मंगलाचे प्रेमसंबंध जुळून आले होते अशी माहिती पोलिसांना समजली. या प्रेमसंबंधाला मयत शीतलचा विरोध होता. या प्रेमसंबंधामुळे मयत शीतल आणि तिची नणंद मंगला यांच्यात वाद होत असत अशी माहिती पोलीस निरीक्षक देवरे यांना मिळाल्यामुळे संशयाची सोय करण याच्यावरही स्थिरावली गेली. त्यामुळे चौकशी कामे अगोदर त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिस खाक्या बघून करण याने गुन्ह्याची कबुली दिली. मंगलाने मला 2 ते 3 वेळा फोन करून गुन्हा करण्यासाठी बोलावले होते असे त्याने सांगितले. लोखंडी सळईने मंगलाच्या सांगण्यावरून शीतलला मारहाण केली असे त्याने कबूल केले. पारोबाईच्या जागेवर सफाई कामगार म्हणून तिची सून शीतल ही लागणार होती अशी माहिती मंगला समजली होती. मात्र आईच्या जागेवर मंगलाला लागायचे होते. या कारणातून शीतलचा खून केल्याचे त्याने सांगितले. तसेच सर्व घटनाक्रम पोलिसांना कथन केला. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यातील मंगलाची चौकशी केली असता तिने गुन्हा कबूल केला. दोघांना अटक करण्यात आली.